त्र्यंबकेश्वरला श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा संपन्न। श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून सकल हिंदू समाजाच्या वतीने चालाबादाप्रमाणे भव्य दिव्य शोभायात्रा संपन्न करण्यात आली। ढोल ताशाच्या गजरात डीजेच्या तालावर शेकडो तरुणाई थिरकली। जवळपास 500 वर्षांनंतर रामलल्ला आपल्या स्वगृही विराजमान झाल्यामुळे भाविकांच्या उत्साहाला उधाण आले होते। त्यामुळे श्रीरामनवमीच्या दिवशी एक प्रकारे दिवाळी साजरी केली गेली। सायंकाळी 5 वाजता सुंदराबाई मठाजवळ बडा उदासीन आखाड्याचे महंत गोपालदास महाराज व भाविकांच्या हस्ते प्रभू रामांची महाआरती करण्यात आली। भाविकांना प्रसादाचे वाटपही करण्यात आले। त्यानंतर पालखी सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला। पाना फुलांनी सजविलेल्या पालखीत प्रभू श्रीराम, सीतामाई, भ्राता लक्ष्मण व हनुमानाची मूर्ती ठेवण्यात आली। बँडच्या तालावर पालखी तेली गल्ली, पाटील गल्ली, पोस्ट गल्ली, लक्ष्मीनारायण चौक मार्गे पालखी श्रीराम मंदिराजवळ आणून त्या ठिकाणी रामरायाची भेट घडवली। त्यानंतर जोगळेकरवाडा, पाचआळी, श्री बल्लाळेश्वर मंदिर मार्गे पालखी कुशावर्त तीर्थावर आणण्यात आली। या ठिकाणी सर्वांसाठी थंडगार सरबत देण्यात आले। पालखी सोहळा येथे आल्यानंतर सायंकाळी 7 वाजता भव्य शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला। सर्वात पुढे ढोल ताशा पथक, त्यामागे पाना फुलांनी सजविलेले प्रभू रामांची पालखी, पालखीच्या दोन्ही बाजूनी विद्युत रोषणाईने सज्ज असलेल्या पेशवाई थाटाच्या छत्र्या, त्यामागे सजविलेल्या ट्रॅक्टरवर प्रभू श्रीराम, सीतामाई, भ्राता लक्ष्मण व हनुमानाचा सजीव देखावा, त्यामागे डीजे व डीजेच्या तालावर भगवे ध्वज घेऊन बेधुंद नाचणारी तरुणाई, त्यामागे सजविलेल्या ट्रॅक्टरवर बलदंड हनुमानाचा सजीव देखावा व शेवटी सजवलेल्या ट्रॅक्टरवर प्रभू रामांची भव्य मूर्ती व भाविकांसाठी प्रसाद ठेवण्यात आला होता। असा सर्व लवाजमा होता। तेली गल्ली, पाटील गल्ली, पोस्ट लेन, लक्ष्मीनारायण चौक, मेन रोड मार्गे शोभायात्रा कुशावर्त चौकात आणण्यात आली। शोभायात्रेमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। कुशावर्त चौकात प्रभू रामांची आरती करण्यात आली। पालखी व शोभायात्रा मार्गावर नागरिकांनी सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या। ठिकठिकाणी सुवासिनींनी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीला औक्षण केले। चंद्रमा पंडित, कबीर न्यूज नेटवर्क, त्र्यंबकेश्वर।